बापरे, मच्छर कसा फिरतोय बाई, तर एवढा मोठा मच्छर फिरतोय बाई. तर आज आहे दीपामावस्या. तर दीपामावस्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर 2 दिवसापूर्वी जे आहे तर मी रॅक वगैरे भांडे घासून म्हणजे डब्बे वगैरे घासून सर्व काही साफ केलं होतं. परंतु म्हटलं आता जे आहे ना तर किचन वाट्यावरची जी स्टाईल असते ना तर ती स्टाईल काही घासून नव्हती झाली. तर म्हटलं आज तेवढी स्टाईल वगैरे घासून घेते. मग संध्याकाळच्याला जे आहे तर दीप वगैरे प्रज्वलित करावे लागतील. तर दिवे आणि समया देखील मला घासून घ्यायच्यात. तसं तर म्हणजे ते घासलेलेच असतात, पॅक केलेले असतात आणि जे आपले नॉर्मल 1-2 दिवे आहेत तर ते वरती असतात. परंतु पितळाची कोणतीही वस्तू आहे ना आपण घासून ठेवली ना ती लगेच परत अशी थोडीशी लालसर काळपट अशी पडते. त्यामुळं मग थोडंसं आपलं म्हटलं स्वच्छ परत दुसऱ्या पावडरने जे आहे ते भैया पावडरने तर व्यवस्थित स्वच्छ करून घेते. बापरे, मच्छर कसा फिरतोय बाई, तर एवढा मोठा मच्छर फिरतोय बाई. आणि तर मग आता ते साफ करून घेते म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जास्त लवकर म्हणजे घाई गडबड होणार नाही संध्याकाळच्याला. तर चला तर मग आता तयारीला लागते. अजून अर्ध्या तासाने छोटू येईल, मग त्याची थोडीशी मदत घेते कारण स्टाईलला वरती असा हात माझा पुरत नाही जास्त उंच. त्यामुळे मग वरची जी स्टाईल आहे ना तर वरची लाईन त्याच्याकडूनच घासून घेत असते. तर घासणी असते तारेची, तर त्या तारेच्या घासणीनेच मग व्यवस्थित साफ होऊन जाते. चला तर मग आता लागते कामाला आणि भरपूर आज दिवसामध्ये जी आहे तर तयारी करायची, दुपारचा स्वयंपाक वगैरे अजून करायचा आहे. तर मग सर्व दिवे समया वगैरे चांगल्या घासून घेतल्या आणि घासून घेतल्याच्या नंतर त्याला लगेच पुसून घेतलं. कारण काय होतं ते जर नाही पुसलं ना तर त्याला तसेच पाण्याचे डाग उमटतात. त्याच्यामुळं मग त्याला देखील व्यवस्थित पुसून घेतलं आणि तसेच टेबलवरती हॉलमध्ये ठेवून दिले फॅन खाली. म्हटलं काय होईल हे सुकतील पण आणि संध्याकाळच्या वेळेला जे आहे ना तर तसेच कामाला येतील. कारण मंदिर हॉलमध्येच आहे त्यामुळे मग तिथली तिथंच कामाला येतील. तर मग दुपारचा स्वयंपाक वगैरे केला आणि स्वयंपाक करून जे आहे तर अजून फौजी साहेब ड्युटीवरून काय आले नाही तर मग स्वयंपाक करून देखील एका टेबलवरती हॉलमध्ये ठेवून दिलाय. म्हटलं आल्याच्या नंतरून जे आहे तर मग जेवण करता येते. तर तोपर्यंत जे आहे ना किचन वाट्यावरचा जो आपला पसारा असतो, मिक्सर म्हणा, ग्लासचं स्टँड म्हणा आणि तुपाची आणि तेलाची भरणी, तर एवढं हे जे आहे तर परमनंटली माझं एका कोपऱ्याला किचनवरती असतंच. ग्लासचं सेट आणि ग्लासचं स्टँड आणि तेल तूप आणि आपलं हे मिक्सर. तर मग ते सर्व काही खाली घेतलं आणि वरतून ते जी छोट्या छोट्या भरण्या आणि ते जे थोडंसं असं शोला आपले बोळके ठेवले होते तर ते देखील छोटुकडून वरतून मग काढून घेतले. आता हे बोळक्यामध्ये मी काही भरत नाही बरं का, परंतु ते छान दिसतात रंगीबेरंगी म्हणून मग वरती ठेवत असते. तर हे जे बोळके आहेत ना आपले याचे आपलं दिपावळीला आपण जे त्यामध्ये मुरमुरे वगैरे जी ठेवत असतात महालक्ष्मी समोर, तर मग तेच बोळके जे आहेत ना तर मग मी वरती ठेवलेले. तर मग ते काढून घेतले आणि छोटूला म्हटलं आता तू काही पण कर आणि वरचं जे आहे तर वरची एक एक स्टाईल मला तू घासून दे. कारण काय होतं हात काय माझा वरती पुरत नाही किती स्टूल वगैरे छोटा घेतला तर. आणि मोठी जर खुर्ची घ्यायचं म्हटलं ना तर किचन वाटा जे आहे तर तो मऊ असतो आणि थोडंसं पाणी पडलं की लगेच त्याचे जे खालचे जे पाय आहेत ना तर ते असे फाकल्यासारखे होतात. त्यामुळं मग छोटूलाच म्हटलं आता तूच वरची जी स्टाईलची लाईन आहे ना ती लाईन एक घासून दे, बाकीचे तर मग मी खालच्या स्टाईल पूर्णपणे घासून घेईन. आता कसं आहे लेकराचं जे काम आहे ना तर आपल्याला काही एवढं म्हणजे पटत नाही बरं का, परंतु नावीलाजाने ते करूनच घ्यावं लागतं. लई तिकडे नको पलीकडे जाऊन देऊ भिंतीला. अरे वरच धुई ना त्या अगोदर वरच जात नाही. अरे तसं नसतंय, असं टाक ना थोडस इकडं. आता हे जे ना हे इथंच येतंय ना, हे इथं इथपर्यंत जात नाही ना, मग त्याला हे असं 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 करायचं. मग तुझ्यावरती येणारच आहे. तुला ट्युशनला जर ही पॅन्ट पाहिजे असते तर दुसरी घाल. काही वरच होणार नाही. ग्लास देऊ का मग? थांब धर. हा ग्लास आणि ग्लास जाईल की थोडं ते करायचं. चल ग्लास वरती जाईल ना ते छोटे हे ना. अरे वापरत ना अजून जरा
आज पाणीच किती पडा ना त्याच्यातून. किती पाणी पडतंय मम्मी? आणि मग ती फरशी निघली नाही काय? अरे निघली ना. आणि ती निर्गमन झाली तिथं. कधी? हा? अरे ती पहिलीपासून आहे. अजिबात ते पुसायचं बाकी आहे अजून. ते घासवणार कशी आहे. मग? हाताने चुळं पटापटा पाणी टाक, चल नाही ते वरची लाईन घासायला गाडी शिव दिवस अख्खा. मला आलं. बनारच तुम्ही म्हणलं ना तुला वाला होणार आहे, वय वाला चल पटापटा आवर. वर्ष तुझी डिफिकल्ट आहे मम्मी. हा? वर्ष तुझी डिफिकल्ट. आवर ना पटापटा. जरा पाणी दे. हं. बस का? चांगलं आहे का? तिथं डाग कसा दिसतो? पिवळा. हा? इकडे इकडे तिथं सुद्धा इकडं आणि तिथं बोटा खाली अलीकडे खाली आणि तो दोन्ही बोटाच्या मधला पिवळा हे इकडे. हे हा काय होतं? काय साफ करून कधी? अरे धुई ना ते 2 फारशा धुई ना, 2 घासायच्या 2 धुवायच्या पटापट आवर ना. बेगाने कोण करतो तसा? साफ तरी करून द्यायची होती, साफ. हा पण त्या जे 2 घासल्या त्या 2 तर धुई. म्हणजे मी येड्याने करते, तू परेशान कर, पण तू मलाच म्हणतो तू येड्याने करते. काय बरे आवर पटापटा. मग तुम्ही म्हणलं तर ट्युशनला जर तुला पॅन्ट घालून जायची असेल तर चेंज कर. पॅन्ट टी शर्ट मग टी शर्ट पण चेंज कर, तुला घाल. राम जातात. मग चल घासून घे फटाफट इकडचं. चल छोटू आवर. दूर जात नाही त्याच्यामध्ये चिकट होते एकदम असं. छोटू मला तुळस दिसते बाबा पण ती फरशी कोणती? ती वरची तरी बी अजून. किती आहे? कोण दिसते पिऊ सांग. हे आणि हे पण पाहिजे. हे आणि हे. बस आता पाणी नको लिहू, कारण इकडचं धुवायचं कारण तिथं परत पाणी वाजता सोडत ते लागणार. वचा वचा काम करू नको, नाही सगळं पुसायला लाईन असते मम्मी. तर कशी बशी जी आहे ना, तर वरची जी लाईन आहे स्टाईलची तर ती छोटूकडून घेतली घासून. कारण किती छोटं काम असलं तरी लेकरांना असं होतं की ते नको करायला. तर मग घासून घेतली आणि नंतर म्हटलं आता ही खालची लगेच साफ करून घ्यावी. तर ही जी पाईपलाईन आहे ना, तर ही आहे गॅसची पाईपलाईन. आता म्हणजे तसं अजून काही गॅस चालू झालेला नाही आहे, परंतु गव्हर्नमेंटनी जे आहे तर प्रत्येक कॉलनीमध्ये म्हणजे प्रत्येक सिटीमध्ये शहरामध्ये अशा पाईपलाईन गॅसच्या आहेत. तर काहींच्या चालू झाल्यात, परंतु नगर भागामध्ये अजून काही गॅसच्या या पाईपलाईनी चालू झालेल्या नाही आहेत. फक्त अजूनही त्यांचं काम चालूच आहे, म्हणजे फक्त नळ्या पसरवू राहिले. तर ही इथे जी आहे तर ही पिवळ्या कलरची ही लाईन गॅसची त्यांनी टाकून गेलेले आहेत. आता चालू जेव्हा होईल तेव्हा होईल. तर मग इथे जे आहे ना तर साफसफाईचं काम मग मी करून घेतलं किचनचं. आणि 2 दिवसापूर्वी जे आहे तर मग हॉलचं देखील मी अगोदरच करून घेतलं होतं. कारण काय होतं आपला श्रावण महिना देखील लागतो आणि आता आज तर तशी अमावस्या आहे, दीप अमावस्या, आणि लगेच उद्यापासून श्रावण सुरू. तर मग आपलं कसं किचन वगैरे सर्व घर व्यवस्थित स्वच्छ केलं म्हणजे मग आपल्याला पूजापाठासाठी देखील अगदी फ्रेश वाटतं मनाला, आणि उपवास वगैरे देखील असतात आपल्याला. तर थोडंसं साफ झालं म्हणजे हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक लईत 3 आठवडे चालल्या जातील, नाहीतर लगेच गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीची तयारी करावी लागेल. त्यामुळे जे आहे ना तर मी अगोदरच 2 दिवसापूर्वी अगदी डीप क्लिनिंग करून घेतली होती पायाची हॉलची. आणि आज जी आहे हॉलची आणि किचनची रॅकची त्याची देखील सर्व काही भांडे वगैरे घासले ते. फक्त ही स्टाईलच म्हणजे घासायची त्याची राहिली होती. तर आज ते देखील करून घेतलं आणि झाल्याच्या नंतरून आहे ना लगेच आवरून फटाफट मग संध्याकाळची तयारी केली दिव्यांची. तर हे काही कणकीचे जे दिवे आहेत तर मग ते देखील मग करून घेतले आणि सर्व काही संध्याकाळची तयारी दिव्याची वगैरे करून घेतली. आणि मग नंतरून मग सकाळची जी आहे तर मला उंबरठा पूजनाला काही टाईम भेटला नाही, परंतु म्हणलं सकाळची वेळ जरी गेली तरी काही हरकत नाही. पण मग संध्याकाळच्या वेळेला आहे ना तर थोडंसं हळदीले पण देखील केलं, उंबऱ्याची देखील पूजा वगैरे करून घेतली, छानसे रांगोळी वगैरे काढून. आणि दीप अमावस्याच्या दिवशीच नाही तर आपण प्रत्येक अमावस्याला जे आहे ना तर आपल्या गाडीची देखील पूजा वगैरे केली पाहिजे. तर मग
इथं उंबरठ्याचं त्याचं पूजन वगैरे झाल्याच्या नंतरून दोन्ही गाड्यांना देखील पूजून घेतलं, ओवाळून घेतलं. आणि मग नंतरून जे हे कणकेचे दिवे केले होते ना, तर ह्याच्यामध्ये लगेच तेल वाती वगैरे घालून घेतल्या. तसं मी काहीही काम करायला लागले ना, तर छोटू माझी थोडी का होईना पण मदत करतच असतो. तर मग त्याने देखील मदत केली आणि विंचूने प्राचीने देखील मदत केली. तर मग हे झाल्याच्या नंतरून मग अगदी निश्चित मनाने जे आहे तर आतले जे मी पुजायला घेतले होते पहा दिवे, जे समया दिवे वगैरे घासून ठेवले होते, तर मग त्यांना देखील व्यवस्थित एका पाटावरती ठेवलं आणि मग त्यांची देखील पूजा करायला घेतले. तर अगदी मी अशा पद्धतीनेच अगदी पूजा करत असते, साधी सोपी. आणि दिवे आणि समयाती जे आहेत ना, तर माझ्याकडे जास्तीच्या काही नाही येतं पहा. जे नंदादीप असतात ना, तर ते दोन दिवे आहेत आणि 2 समया आणि समजा 2 छोटे छोटे दिवे. तर असे 6 दिवे आहेत. तर 6 दिवे असल्यामुळं मग म्हटलं चला आता हे देखील बनवूया म्हटलं आपले याचे कणकेचे दिवे. तसे तर कणकेचे दिवे हमेशाच बनवत असते आणि माझ्याकडे तसे 5 दिवे होते अगोदर, परंतु नंतरून एक आणल्यामुळं ना तर ते 6 झाले. आता ह्या वेळेस आहे तर मला एक घ्यायचा होता दिवा, परंतु ते आज उद्या करून तसंच राहून गेलं बघा. तर मग अचानक लक्षात आलं की अरे आपल्याकडे तर 6 दिवे आहेत, अजून एक घ्यायचा होता तर राहून गेला. तर मग मी काय केलं, कणक्याचे देखील इथे 9 दिवे बनवले आणि मग सर्व काही दिवे अगदी व्यवस्थित छानपैकी पुजून घेतले. तर आता आणि दीप अमावस्येच्या दिवशी आपण जर समजा एवढी अशी छानशी तयारी केली, छानशी पूजा वगैरे आपल्या गाड्यांना त्यांना पूजून वगैरे सर्व काही, तर अगदी म्हणजे दिवाळीसारखा माहोल वाटतो पहा. अगदी दिवाळीच आपण साजरी केल्यासारखी वाटते आणि अगदी खूप छान वाटतं. त्यामुळे मग माझ्या मते तरी जे आहे ना, तर आपण घरामध्ये असे कधीमधी जी समजा काही महत्त्वाचे सण म्हणा किंवा आपले असे काही महत्त्वाचे दिवस म्हणा, या दिवशी जर आपण जर स्वतः होऊन जर त्याला विशेष नाही मानलं, विशेष काही थोडीशी पूजा जर नाही केली, तर ते विशेष कसं घडणार. म्हणून मग हे आपण केलीच पाहिजे, कारण घरामध्ये ना अशी सकारात्मकता येते आणि खूप छान पॉझिटिव्हिटी एकदम येते पान, खूप छान वाटतं. आणि मला देखील खूप आवडतं असं पूजापाठ करायला. तर मग आहे तर असं खूप छानपैकी अशी पूजा वगैरे करून झाली. आणि आता जी आहे ना, तर हे झालं ना, दीपामावस्या झाली ना, तर मध्ये तर गोकुळाष्टमी येते पहा, पोळा येईल, असे 1-2 सण येतात. आता तर सोमवारी नागपंचमी देखील आहे. तर असे आपले मध्ये सण येतात, परंतु मेन महत्त्वाचं आहे ना, दीप अमावस्या संपली की लगेचच आम्हाला ओढ लागते ती गणपती बाप्पाची. तर म्हणजे कसं असतं, गणपती बाप्पा आपण बसवतो, त्यामध्ये महालक्ष्मी देखील असतात 3 दिवस. तर अगदी आहे ना तेवढे 10-11 दिवस देखील घर अगदी म्हणजे असं मोठं एखादं लग्न असल्यासारखं खूप उत्साह असतो पहा त्या 10-11 दिवसामध्ये. तर मग डायरेक्ट अशी गणपती बाप्पाची ओढ लागते. तर मग असं जे आहे ना, श्रावण लागायच्या अगोदरच सर्व काही घर साफ वगैरे केलं ना, की मग गणपती बाप्पाच्या टायमाला देखील एक 2-4 दिवस 4-5 दिवस पहिले आहे ना, तर आपलं नुसतं मग व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं की फटाफट त्या वेळेला मग जास्त वेळ जात नाही, लगेच होऊन जातं पहा. तर मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पहा मी कोणत्या पद्धतीने म्हणजे पूजा करत आहे. तर आता अशी तर सर्वच जण पूजा करतात म्हणा, तर मी जे आहे तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा करते. कारण माझं म्हणणं कसं असतं, पूजा दिसण्यापेक्षा आपलं मन त्याच्यामध्ये किती आहे, आपण म्हणजे किती ती मनोभावे केली त्याला जास्त महत्त्व असतं. तर तुम्ही दीपपूजा कशी केली, काय केली, तर तुम्ही नक्कीच कमेंट्सद्वारे सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना, तर नक्कीच कमेंट्स करत चला, कारण तुम्ही कमेंट्स केल्या म्हणजे मग एक असं होतं ना, आम्हाला देखील व्हिडिओ बनवायला म्हणजे प्रोत्साहन येतं आणि असं वाटतं की बाबा आपण व्हिडिओ बनवला म्हणजे काहीतरी सार्थक झालंय, कुणाला तरी आवडलं म्हणजे ते छान वाटतं. तर मग ही जी दिव्यांची सर्व काही तयारी केली आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी मी कणकेचे दिवे बनवले आहेत ना, तर त्यामध्ये थोडीशी हळद देखील घातलेली आहे पहा. कारण नुसत्या कणकेचे दिवे नाही बनावे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली चांगली असते. तर मग अगदी छोटे छोटे दिवे बनवले, जास्त मोठाले नाही बनवले. आणि एकच मोठा बनवला जो आपल्या पूर्वजांसाठी बाहेर आपल्याला लावायचा असतो, तर तोच एक मोठा बनवला होता. आणि अशा पद्धतीने जे आहे ना, तर थोडेसे दिवे तयार केले, अगदी
छान छान छोटे छोटे, आणि त्याला जे आहे तर सुंदर दिसावं म्हणून थोडेसे प्रत्येक दिव्यावरती जे आहे दिव्यासमोर तर फुलाची पाकळी अर्पण केली आणि नंतरूनच ते असे प्रज्वलित केले. आणि यामध्ये जे आहे ना तर तिळाचं तेल घातलं होतं मी सर्व दिव्यांमध्ये, कारण तिळाचं तेल जे आहे तर हे तुपाचा दिवा जसं काम करतो अगदी त्याचप्रमाणे तिळाचं तेल काम करत असतं. कारण मी जे आहे तर डेली साधारण तेल जे आहे तर दिव्यासाठी कधीच वापरत नाही. जे आपले दिव्याचे तिळाचे तेल असते ना तर तेच हमेशा वापरते. आपल्याला किराणा ज्यावेळेस आपण महिन्याचा एकखटी भरतो त्याच वेळेला 2 लिटर सांगितलं ना 2 बाटल्या, तर दोन्हीची दोन्ही संपत नाही, परंतु एक संपून दुसरी अर्धी झालेली असते. तर मग प्रत्येक महिन्यात जर 2 जर घेतल्या ना 2 महिन्यात, तर तिसऱ्या महिन्यामध्ये जे आहे तर तिसऱ्या महिन्यामध्ये ना तर 2 न घेता फक्त एकच घ्यावी लागते. तर म्हणजे एका महिन्यामध्ये 1.5 लिटर लागतंच असं. परंतु तिळाचं तेल जे आहे ना तर खूप छान असतं आणि त्याचा सुगंध देखील खूप छान येतो बघा. तर दिवे असे प्रज्वलित केल्याच्या नंतर नाही ना तर मला स्वयंपाक देखील करायचा आहे, कारण स्वयंपाक अजून माझा झालेला नव्हता. आणि मग नंतरून जे आहे तर म्हटलं चला आता कसं असतं 12 महिन्यातून एकदा सण येतो आणि कितीही म्हटलं ना पटकन आवरेन तरी देखील दिवस असा या दिवशी असा सणावाराच्या दिवशी कसा पटकन निघून जातो ते कळत नाही. आणि आज तर जे आहे ना तर आज माझं भरपूर असं काम झालं 5 सकाळच्या धरून, तर त्यामुळे जे आहे तर म्हटलं काही हरकत नाही चालू देत आता. तर दिवे प्रज्वलित वगैरे केले, हळदी कुंकू वगैरे धूप दीप सर्व काही दाखवलं आणि साखर आणि दुधाचा नैवेद्य अर्पण केला. कारण म्हटलं आता बाकीचा जे स्वयंपाक आहे ते होईपर्यंत ना साखर आणि दूध जे आहे तर हे पहिलं नैवेद्यामध्ये दाखवून घ्यावं. चला तर आता देवपूजा वगैरे झाली आहे, दिव्यांची देखील पूजा झाली अगदी मस्तपैकी, आणि आता करायचा आहे स्वयंपाक. तर थोडा उशीर झालाय पण आवरून जाईन आता फटाफट. काहीतरी शॉर्टकटमध्येच धुंडायचंय. आता फौजी साहेब म्हणतायत खिचडी बनवायची पुदिन्याची, तर मग पुदिन्याची खिचडी बनवूया. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.